बराच टाइम झाला आहे. कालवण शिजला सर, बघ जरा उघडून. आलाय चांगला आता. बघूया कसा लागला ते. चेक करूया. वाव यार, भारी यार. मस्त मस्त एक नंबर. काय रस्सा झालाय. आज कुणाला गाव जेवण केलं आज. सर्व खेकडी फ्रीजला ठेवलेली आहे मी, त्याच्यामुळे ती अशी निश्चित पडली. जरा अहो ते जिवंत व्हायचं ना, 6 वाजवायचं. कटिंग करूया त्या समजेल आपल्याला. आम्ही आलो आता वयालीमध्ये. आमच्याकडचा वयालीचा परिसर आहे, लय भारी वाटतो पावसामध्ये. तर काय व्ह्यू असतो इकडे, एक नंबर. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गावी आलेलो आहे. तर गावी आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काही ना काहीतरी स्पेशल बेत असतो. तर आम्ही काल केळशीमध्ये गेलो, तर तुम्ही बघितलं असेल त्या व्हिडिओमध्ये. आम्ही जाऊन तिकडे खेकडी आणलेली. सो खेकडी पण मजबूत होती साईजने. गावाकडच्या खेकडींना चव पण लय भारी असते. आणि बरेच दिवस गावी आल्यानंतर खेकडी खायचा बेत झाला नव्हता. पहिलं तर आम्ही जास्त दिवस गावी यायचो तेव्हा खाजनात जायचं, खाजनात स्वतः खेकडी आणायचो. आत्ता पण गेलो तर खेकडी भरपूर मिळतील, कारण की गावाला ह्या टायमाला जेव्हा कोण नसतं ना, तेव्हा खेकडी बिळाला खेकडा असतो. तर बघूया आता कधी येतं जाणं होईल ते माहीत नाही. पण केळशीतनं खेकडी आणली, त्याचा आज मस्तपैकी रेसिपी करूया. आणि आज दुपारचं म्हटलं कुठे नको जाऊ, कारण की काल आम्ही केळशीतनं येताना काय ऊन होतं बापरे. अरे तयारी झाली की नाही काय. होते आता चुलीवर घालायची ना. चुलीवरती घालूया. खेकडी आहेत का जिवंत. फ्रीजमध्ये ठेवलेली, पण ती जिवंत राहतात तशी. पण थोडं पाणी टाकलं ना परत ती आहेत काय चावाय बिवायची. फ्रीजमध्ये ठेवली की राहतात चांगले. काल तर एकदम एकमेकांवरती अटॅक करत होती भरपूर. थोड्या वेळ असं ठेवलं ना, थंड असतात ते निश्चित पडलेले असतात, पण थोड्या वेळानंतर परत अशी व्यवस्थित होतात ते. हां मग आम्ही तर एक टायमाला असं खेकडा ठेवला ना पूर्ण फ्रीजला, एकदम डीप फ्रीजमध्ये गेलेला, पण तो थोड्या वेळामध्ये जिवंत झाला परत. असं होतात कधी कधी. हे तुम्ही मला साफ करून द्या. मी करून देऊ. सर्व खेकडी फ्रीजला ठेवलेली आहे मी, त्याच्यामुळे ती अशी निश्चित पडली. जरा अहो ते जिवंत व्हायचं ना, 6 वाजवायचं. कटिंग करूया त्या समजेल आपल्याला. चला मस्त खेकडे आहेत. आम्हाला भरपूर होते, बऱ्यापैकी होतील. मोठे टोपल करायला लागतील. धुया चांगले स्वच्छ. आंगड्यांचा रस्ता करूया. एकदम मोठी कडे आहे. मुंबईला मुलांसाठी. बुडबुडे आहे, बुडबुडे सोडायला लागले, बुडबुडे सोडायला लागले. अरे मजबूत आहे तुला ढेंगे आहे, एकदम मजबूत ढेंगे आहे. एक आंगडा तोडल्यानंतर पण चावतात असे कधी कधी. एका सीन असतो कधी कधी. हाई शपथ, गरम गरम पाणी आहे रे एकदम. गावाला तापतात ना पाईप वरती, रानातून आलेले पाईप आमच्या खेतूरपालावरनं. खडतोनी पाणी झालं, आंघोळ करायला दाखवायच ना गोवाने. एक नंबर साईज आहे. मस्त वाटण वगैरे आहे ना, ते अगोदरच रेडी केले. पण वाटणासाठी कांदा, खोबरा, लसूण, आलं, कोथिंबीर आणि टॉमॅटो एक भाजून घेतला तव्यावरती चांगला, आणि नंतर त्याचं वाटण केलं आहे. तो एकदम इझी आहे, पण भारी लागतं. आणि गावच्या पाण्यामध्ये एकदम चवणाची चव एक नंबर बनते. या बाजूला बघता ना, हे जे नांगे आहेत ना छोट्या, ह्या असंच नाही टाकायच्या कालवणामध्ये, चव नाही एवढी आहेत. तर आमच्याकडे पूर्वीपासूनच ह्यांना आहे ना पाट्यावरती चेचून असं यातला मग रस काढतात. पूर्ण मासा असतो साईडला, तर असंच तुम्ही टाकाल ना ह्या रश्श्यामध्ये, तर तो एकदम असं पाणी पाणीदार होईल, एकदम घट्ट घट्ट नाही होत. तर जर तुम्हाला सूप वगैरे असं म्हणजे सर्दी पडसा झाला असेल आणि तुम्हाला असं काहीतरी झणझणीत खायचं आहे, तर गावच्या ठिकाणी हा खेकड्याचा रस्सा म्हणजे सूप असतो. तर आम्ही गावाला खेकड्यांना जायचं आणि आणायचं, आणि मस्त सर्दी पडसा गायब होतं. तर त्यासाठी याचा रस काढायचा आहे पाट्यावरती चेचून. तर ही झाली तयारी. आणि इकडे बघा खेकडी कसली भरलेली आहेत, हे पूर्ण मादी आहेत अंडीवरी इकडे, आणि ह्या साईडला पण आहेत. इकडे पण काही नर होते, पण ते भरलेले होते. काय काय पोकळा असतात, मस्त साईजने भरलेले आहेत. तर असे खेकडे असले की एक नंबर, म्हणजे काम फिनिश होतं एकदम. याच्यामध्ये कसं रस वगैरे परत मिक्स होईल चांगला. बस बस, जास्त नको. इकडे बघा, हां भरलेलं आहे एकदम, साईज दिसते बघा, भरलेलं आहे पूर्ण. याच्यामध्ये कसा रस वगैरे मिक्स होतो आणि एकदम भारी लागतो. वर्षाने इकडे मारून घेतले एक एक थोडेसे. चला पहिले मी हे वाटून घेते आता. हां, तुला रस्सा खायला मिळणार आहे. इकडे आता आहे ना, अशी पेस्ट केले मिक्सरला, लगेच होते आणि वेस्टेज जात नाही. पाट्यावरती जरा वेस्टेज जातं. मस्त झाले. आता ह्यात थोडं पाणी ॲड करून असं नितळून घ्यायचा. त्याच्या कवच्या वगैरे असतात ते बाहेर निघतात, आणि फक्त रस घ्यायचा. इथं आमची चूल आहे, इथेच बनवायचं आहे आम्हाला. चूल जरा बसवले उतानी, म्हणजे जरा अशी इकडे झाले खाली. लेवल करायला पाहिजे रे ह्या महिन्यात. मे महिन्यात बघूया, जरा करूया लेवल जरा इथे. आबा झुंडरू बघा, आबा वरती अटकलाय. ए झुंडरू इकडे खाली, झुंडरू अडकल्या वरती.
दुपारची हवा सुटली नाही जास्त, त्यामुळे वाऱ्यावरती लगेच पेटली ती, नाही ते एरवी भरपूर टाईम जातो. साहित्य जास्त काय नाही ह्याच्यामध्ये. मेन म्हणजे काय लागतं, कांदा फोडणीला, कांदा बऱ्यापैकी घ्यायचा आणि वाटण असतो कांदा खोबऱ्याचं वगैरे, ते मेन असतं. आणि जो अंगड्यांचा ज्यूस हे मेन आहे. आणि गावाला सध्या वातावरण मस्त रिलॅक्स आहे. आता आमच्या घराच्या मागच्या साईडला ना पक्ष्यांचा, बुलबुल पक्ष्यांचा वगैरे आवाज येते, एकदम भारी वाटतं रिलॅक्स मूडमध्ये. सकाळी 6:30 वाजता त्या पक्ष्यांचा खूप आवाज येत होता. तुला खाली उतरायचं आहे तो बघ. 2 कांदे घेतलेत, 1 लसूण घेतली अशी कापून किंवा बारीक. कांदा कापायचं कांदे एवढे 2 घाला लागतील. मग कालवण किती आहे? कालवण जास्त आहे रे. एका दिवस आहे, बरीच काम आहेत. असं कापायचं. तुला गावाला आलो की आपल्या भावरा मच्छीवर जास्त जोर असतो रे. लोक बोलत असतील ना की गावाला मजाच खायची. काय बोलणार तुम्हाला. एक टाईम होता आमच्या गावात, ते उपास आता पाहायला लागले. नाही तर एक टाईम होता ना, दररोज सुकटवणी, खा कालवा, खा खेकडी, खा कोलब्या. ते बाबा गेला लिकीमध्ये, गेला तिकडे पारात. सगळ्यांच्या घरात नुसता म्हावऱ्याचा वास. आता सुधारली लोक. म्हावरा सुद्धा सकाळ संध्याकाळ चटणी भाकरी, सणावाराला कधी केलं. चटणी भाकरी सुकटा. निघाला गडी गुराशी तिकडं गेला, तिकडे नागरावर. विषय हाड होता म्हणजे आमच्या गावी. कांदा बघितलास किती एकदम पद्धतशीर कापलाय, एकदम परफेक्ट. फाटी जरा बडला गेल्या वर्षी जाईल ना. गेल्या वर्षी इस्तोला आला फाटी लावायची टेक्निक असते ती, अशी जरा पोकळ ठेवायची फाटी, त्यांना एकदम घसलायची नाही, ते व्यवस्थित पेटतात. चला इकडे आलाय माल, सुटलाय ना, मालटा आला इकडे. वारा सुटलाय. हा तेल नको असं राखू. बस लोक लगेच परत कमेंट करतात जास्त ते वापरलं. ते ह्याच्यावरच चेसणार आहे लसणीच्या. मांजराने आमचं घर भरलं आहे, काय करायचे. कुणाला पाहिलं तर सांगा, घेऊन जा गिफ्टमध्ये. आमच्याकडे फिरायला या ना आता कोकणामध्ये कधी मे महिन्यात, आमच्या इकडून मला एक मांजर गिफ्ट मिळेल. पण त्यांना पिशवी घेऊन लागेल, पिंजरा. कडीपत्ता आणते. ही आमची सगळ्यात जुनी मांजर आहे, 5-6 वर्ष झाले. आता म्हातारी झाली बिचारी. प्रांजलची, प्रज्ञूची लहानपणाची मांजर आहे. तेल टाकलंय ना, तेल गरम झालंय. अरे बापरे, कडीपत्त्याचं पानं घातलं सारे. जाऊ दे, काय नाही होत, गावची आहे. बनव. हळद मसाला वगैरे ॲड करतोय आम्ही. आपले मसाले म्हणजे 1 नंबर आहेत, क्वालिटी माल घ्यावंच लागते. रटाटे बंधू मसाला. हा वाटण करून ठेवलेला आम्ही कालच. हा तुम्ही आठवड्याभरासाठी पण बनवून ठेवू शकता, टिकतो. मीठ घालून ठेवायचं फक्त. 1 नंबर रे, भारी दिसतं एकदम. फोडणी जबरदस्त बसलं एकदम. जरा कडूच चांगला वाटण लागेल. जर तुम्हाला रस्सा जास्त हवा असेल ना तर वाटण जास्त टाकावं लागतं. एक नंबर झाला रे, मस्त. फोडणी मस्त बसले पण. आणि काय माहिती आहे काय, जेवणाला चव काय ते विस्तव आहे एकदम मंद आचेवरती शिजतं ना. आणि चुलीची चवच भारी. आणि गावचा जो पाणी आहे ना, आमचा खेतूरपालाचा जांभ्या दगडातला पाणी आहे, तो तर एकदम म्हणजे काय एकदम भारी बनतो त्याचं. गावच्या पाण्याला चव, विहिरीच्या पाण्यापेक्षा जास्त आहे ना. झऱ्याचं पाणी येतं ना वरून जिरून, त्याला चव जास्त असतं. 1 नंबर जेवण बनतं त्यात. पाणी ॲड करूया, जरा शिजू द्या ग्रेव्ही. नंतर मग खेकडी ॲड करू. खेकडी बसतील काय थोडी, वरती येतील थोडी खेकडी. हां तेच बोलतोय. कवच्या पाणी जास्त ॲड कर, मग लवकर होईल. मेन कसं त्याच्या खाली असतात, हे कसे मांसवाले असतात, काचावरती असतात त्या, असे काढायचे. रस बघ किती याला खाली. गाळून घेतलं आहे, कवचे साईडला गेलेत. मस्त एकदम असा घट्ट घट्ट आंगड्यांचं पाणी निघतो. तो रस्स्यामध्ये ॲड करायचा, पूर्ण फ्लेवर याचा त्याच्यामध्ये उतरतो. गाळून घ्यायचा थोडासा. मेन कामाला या आंगड्यांचीच असते, आणि गोडा मसाल्याची, आणि पाण्याची, आणि चुलीवरची. ग्रेव्ही पण शिजलं आहे. मीठ वगैरे नंतर ॲड करूया ना. मीठ टाकलंय थोडा. अच्छा, फोडणीला
पेंदी ॲड करतोय आता. पेंदी हा मस्त आहे मजबूत. हे बघा पेंदा ॲड करूया. पेंदा पहिला पेंदा ॲड केला मी. हा डेंगा ॲड करतो. डेंगा आता हे सगळे खेकडे टाकले तर रस्सावर येणार. रस्सावरती येणार आहे डेंगा मोठा. आणि अंडीवाली खेकडी. हे बघा साईज बघा किती मस्त आहे. आणि आतमध्ये मांदा भरलेला आहे पूर्ण. इकडे बघा. हे बघा कढई भरली पूर्ण. सुका होईल वाटतं. थांबा 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 थांबा. खेकडी जास्त आणि रस्सा कमी असा होईल नाही तर. पाणी टाकायला लागेल थोडं. आपण खाणार पण आहोत ना ती थोडी. सगळी थोडी हवी खाणार आपण. ह्याला मोठा घमायला लागेल. थांबा थांबा. फक्त थोडं पाणी ॲड करूया वरती. आणि मंद आचेवरती शिजवायला नाही तर कळाला तर पाणी बाहेर सगळं. गावसाच्या टोपात घालायला लागला आपल्याला. बरोबर झालं. ठीक आहे बरोबर परफेक्ट आहे. कलर बघ किती मस्त. कलर बघ किती भारी आला आहे. आता कढई नवकाळी येईल ना मस्त लागेल एकदम भारी. मीठ टाकते ह्याच्यात. मीठ ॲड कर थोडं अंदाजाने. पहिला ग्रेव्ही शिजवताना घातली त्यांनी. आता पुन्हा प्रॉपर घालून मस्त रस्सा पाहिजे. म्हणजे काय सर्दी बिर्दी एकदम काय होईल तर तरी येईल त्याला. लवकर शिजतो असं काही जास्त वेळ लागत नाही. 15-20 मिनटात होऊन जाईल. एक उकळी आली इकडे लाल झाले समजायचं शिजला. बराच टाईम झाला आहे. कालवण शिजला सर बघ जरा उघडून. आलाय चांगला. आता बघूया कसा लागला ते. चेक करूया. वाव यार भारी यार. मस्त मस्त एक नंबर. काय रस्सा झाला आहे. आज कुणाला गाव जेवण केलं आज. आज टिफिन आहे वाटतं आपली. एक नंबर यार. घट्टा जबरदस्त झाला यार. सुपर. एक घास रस. व्हिडिओ बघून भरपूर जण 2 घास जास्त जेवतील. एक नंबर. मंडळी हे सुख आहे गावाकडे. आम्ही आलो की त्याचा आनंद घेतो 2 दिवसामध्ये. मीठ टेस्ट करून परत एकदा बघा ॲड करायचा. परफेक्ट आहे ना. मस्त झालं. कलर बघा पूर्ण लालेला झाला आहे खेकड्यांचा. मस्त झालं. एक नंबर झाला आहे. तर अशा प्रकारची रेसिपी गावाला बनते आम्ही आलो की. आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसते तर लाईक होऊन जाऊ द्या. कमेंट होऊन जाऊ द्या. तुम्ही इथं प्रत्यक्षात नसाल पण फील घेत असाल ना बघून. तर आम्हाला मेजवानी घाला कधीतरी खायला. त्यासाठी गावाला आम्ही थोडा रिटायर होतो ना तेव्हा इकडे हॉटेल टाकून अंगण्यामध्ये बसवतो सगळ्यांना जेवायला. ठीक आहे. तर रिटायरमेंटला अजून टाईम आहे आम्हाला. तेव्हा सगळ्यांना बोलवू एकदाच. जेवण हां इकडे आणायची बरोबरून मस्त चुलीवर बनवायची गरम गरम भात आणि खायचं. अंगण्यामध्ये मस्त लावू टेबल आणि बसवू. पंखा लावू 10-12 ना. वरती मांडवच घालू डायरेक्ट. तर तो बेत आहे पुढे नंतर. तर तुम्ही आता सध्या तोपर्यंत रेसिपी बघून घ्या आणि लाईक करून टाका. सबस्क्राईब करून टाका. बरेच दिवस सबस्क्राईब नाही केलं. व्हिडिओ बघताय खरं पण तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत. काय रे सबस्क्राईब करत नाही. बघतात पण सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओ येतील. गावसाईचा टोप उचलायचा आता मला. हा लय मोठा सगळ्यात डेंजर काम असतो. म्हणजे आता बनवलं खरा पण दर उचलताना गडबड झाली वाट लागली. टोपणा म्हणजे खायची कामं काय. गरम किती असतं. अंगावरती तेल बिल तर काय करशील. एक तर खाली दिसत नाही काय कालोखात. मोठा टोप. आता ह्याला सांभाळून ठेवायला लागणार तर मांजरा वाटला होता. बस बस एवढा भारी झाला आणि बोलते आणला व्यवस्थित. असं बस होतं सरळ ठेवायचा. आता कसा बसला परफेक्ट. पहिला माहिती आहे पोस्तावर राखणीला थांबायची माणसं. तसं राखणीला थांबायला मांजरांच्या हिशोबाने. गरम गरम नाही ते कुठे खाते. त्यांना वाढ म्हणजे ते परत खाणार नाही तिथं. आंगडा ते बारका. वर्षाने बनवलं आहे जेवण गरम गरम. ये वरती तू पण पाणी आण म्हटलंस थंड. जसा नेहमी होतो तसाच झाला आहे. खेकडे भरलेले आहेत ना ते एक खेकडा बस होतो. या जेवण घेऊया. या जेवायला तुम्ही पण. रसाले भारीच झाला आहे. एक नंबर. सर्दी पडसा गायब. कोळंबीचा सुक्का पण झाला आहे.
अरे बापरे, उतरल्यानंतर पण उकळत आहे. ह्या मातीच्या भांड्याची हीच हे असते, उतरून ठेवला ना तरी पण तो उकळत राहतो. सुगंध बघ इथे भारी. एक नंबर. कोथिंबीर घालूया. मस्त झालं हा एकदम. एक नंबर झालाय. कसा झालाय? एक नंबर. एक नंबर. दुपारच्या जेवणातला बेत आहे खेकड्याचा रस्सा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. कोळंबीची ग्रेव्ही मम्मी मसाला. आणि इकडे खेकड्याचा रस्सा आहे. दोन्ही सोबत कॉम्बिनेशन आहे. हा रस्सा केला म्हणून थोडं तिबुल केला. बऱ्याच दिवसानंतर जरा मातीच्या भांड्यातल्या जेवणाची चव चाखूया. थोडीशी घेते. सोडे, कोळंबी, जाडे. चुलीवरती असं जेव्हा आपण घालतो ना थोडा वेळ जातो ह्याला, पण ते मेहनतीचं फळ आहे की जेवण पण चांगलं बनतं. तर तुम्ही पण अशी घरी गावाला वगैरे आला तर बनवा. मंदिलीचं कालवा त्यांच्यासाठी ठेवले मी. हे थांबा, भेटतंय तुम्हाला. ते बघ त्याला पाय माझं कसे, ही जसं ती दादाकडे जास्त चालले डोनाल्ड ट्रम्पची. या आम्ही चाललोय आता जरा फेरफटका मारायला आणि जरा संध्याकाळच्या वेळेस मस्त वाटतं फेरफटका मारायला. संध्याकाळचा नजारा मस्त वाटतो ना इकडे. आमचा यावर्षी कलम आलाच नाही यार, काहीच नाही आता आला. काय बोलताय? शांत वाटतं रे, मस्त वाटतंय. इथेच थांबूया, इथे मस्त वाटतं. इथून व्ह्यू भारी वाटतं. इथून आपल्या आवडात गेलो असतो आपण. आम्ही आलो आता वयालीमध्ये. आमच्याकडचा वयालीचा परिसर आहे, लय भारी वाटतं पावसामध्ये. तर काय व्ह्यू असतो इकडे, एक नंबर. गाडी लावली आपली इथेच आणि असं रोड आहे आमच्या डोऱ्याचा पर्याय. चल जाव्या खाली. संध्याकाळचा आम्ही खूप वेळा यायचो पहिला लहान असताना इकडे परिसरात. काजू आता संपत आलेत, पण काय काय काजू नंतर पुन्हा मोहरत आता. हे पाठवून मोहर येत आहे. पण आता कशी थंडी थोडी पडली ना सकाळची की ह्यांना परत बिया धरतील. हा पाठवून आहे, पण जास्त ऊन पडलं तर करपतात. म्हणजे मोहर येतो परत, पण बिया जास्त राहत नाही, करपतो मोहर. हे काय जून झाले, अशा बिया एक एक नंतर लास्टला राहतात. तर आमच्याकडून बरेच जण ह्यावेळेस काजू खूप गेला आमचा ओला काजू. पण लोक अजून इन्क्वायरी करत आहेत. पण झालं काय, बी शोधून मिळते आता, म्हणजे असं सर्रास भरपूर सारी नाही मिळाले. तेव्हा डाळीबं भाजलेत, डाळी भाजल्यात. आता ही तयारी आहे पेरणीच्या अगोदरची. एक नंबर वाटतं. तिकडे खाली पण मस्त वाटतं. तिकडे पक्षी खूप आहेत. तेव्हा गोंगाट केलं नाही पूर्ण. पुढच्या महिन्याभरात 1.5 महिन्यामध्ये लोक इकडे सगळी नांगर विंगर असतील. तुम्हाला गावची व्हिडिओ दाखवत असतं ना, थोडा इकडचा नजारा म्हटलं दाखवाय जरा आलो तर. शांत वाटतंय. तिकडे आम्ही गेलो ना दर्याच्या बांधाकडे, समुद्र आहे तिथे आमचं, खाडी. पक्ष्यांचा जाम चिवचिवडा चालला तिथे. सो मंडळी आम्ही इकडे आलो होतो, छान फेरफटका मारला इकडे, निवांत बसलो होतो. इकडे कलमाचं झाड आहे आणि इकडे आमची ही वायलीची शेती आहे. छान वाटतं. संध्याकाळचं कोण नसतं, एकदम निरव शांतत असते. आणि इकडे आता शेतीची कामं झालेली आहेत, त्यामुळे संध्याकाळी 6:30-6च्या नंतर गावाच्या बाहेर जाऊन असा जर फेरफटका मारला ना की ती प्रसन्न करणारे वातावरण असतं. आम्ही मस्त फिरलो इकडे आणि एक छान व्हिडिओसुद्धा शूट केला आम्ही इकडे. तो कदाचित ह्या व्हिडिओच्या अगोदर किंवा नंतर येईल, तो तुम्ही बघाच. छान आमचे विचार मांडलेले आहेत. तर हा व्हिडिओ होता खेकडा रेसिपी केलेला त्याचा. गावाकडच्या पारंपरिक रेसिपी दाखवतो आम्ही. बऱ्याच जणांना आपल्या गावच्या रेसिपी जास्त आवडतात. म्हणजे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला असे छान छान गावाकडचे रेसिपी व्हिडिओ नक्की दाखवू, किंवा गावाकडची लाईफस्टाईल दाखवू जेव्हा कधी गावी येऊ. आणि जेव्हा पनवेलला जाऊ आपल्या धंद्याचे व्हिडिओ दाखवू, मसाल्याचे व्हिडिओ दाखवू, रेसिपी व्हिडिओ दाखवू, ट्रॅव्हलचे व्हिडिओ बघूया. आता टाईम मिळेल तेव्हा करू. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तसं करत राहू, सपोर्ट करत राहा फक्त. बाय बाय. सी यू. टेक केअर. बाय. सी यू.